बरोबर होते, इकडे होते, लास्ट पर्यंत होते. चला इंद्रजी तुम्ही बोला ना उत्तर. सभापती महोदय, फास्ट घ्या. हो अगदी फास्ट. हे माझ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाचा असा रस्ता सभापती महोदय, गंगापूर लासूर या गंगापूर तालुक्यातला हा जो काही रस्ता आहे तो अतिशय वाहतुकीच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे आणि त्या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनाची सुद्धा वाहतूक त्या ठिकाणी होत असते. दानवे साहेब आले आणि विशेष करून कृषी उत्पन्न बाजार समिती तिकडे असल्यामुळे आणि शेतकऱ्यांची जी काही फळं फुलं आहेत, भाजीपाला आहे, त्याची सुद्धा ने-आण त्या ठिकाणी मुंबईकडे जाण्यासाठी हा महत्त्वाचा रस्ता आहे आणि छत्रपती संभाजीनगर शहराला जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता आहे. त्यामुळे हा पूल लवकर व्हावा ही मागणी अनेक वेळेला सभापती महोदय नागरिकांनी केली, आंदोलन सुद्धा त्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी केलेलं होतं. पण तरी सुद्धा वारंवार सूचना देऊन सुद्धा हे काम पूर्ण होत नाही. आता आपण असं म्हटलेलं आहे की मे 2026 पर्यंत, आता मे गेला, जून गेला, आता जुलै आहे, पण तरी सुद्धा हे काम पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे या अनुषंगानं अतिशय माझा मुद्देसूद आणि कंसामध्ये स्पेसिफिक प्रश्न आहे की हा पूल कधी पूर्ण होईल आणि त्याचं उद्घाटन होऊन जनतेसाठी हा पूल आपण कधी खुला करणार, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य विक्रम काळे साहेब यांनी किती मिनिटं नियम 92(2) अन्वये गंगापूर तालुक्यातील शिवना नदीवरील मोठ्या पुलाची पुनर्बांधणी या अनिलजी पुलाबद्दल जरा आपल्याला माहिती त्यांना विचारून घ्या ना, देऊ ते की साहेब मग खूप अगोदरपासून आले. ते 15 मिनिटं लागतील मान्यता आपल्याला मिळालेली तुम्ही आहे. विचारलं तर बरं राहील. सभापती महोदय, ही 21/7/2022 घेतो ना, फास्टली घेतो. 11 कोटी रुपये याची तेव्हा किंमत होती आणि तांत्रिक मान्यता याला मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम छत्रपती संभाजीनगर यांनी 8,25,00,000 एवढी यांना देण्यात आली. कार्यारंभाचे आदेश व कामाची मुदत कार्यारंभाचे आदेश हे 15/3/2024 ला देण्यात आलेले आहेत आणि त्याला कालावधी होता हा 12 महिन्यात पूर्ण करणं अपेक्षित होतं. पण याचे कंत्राटदार आहेत आदित्य कन्स्ट्रोटेक छत्रपती संभाजीनगर. नंतर याला मुदतवाढ देण्यात आली की 31/12/2026 पर्यंत मुख्य अभियंत्यांच्या आदेशान्वये. तर विलंबनाची कारणं काय? तर विलंबची दोन ते तीन मुख्य कारणं आहेत. एक म्हणजे की बोर डाटा जिओ टेक्निकल सर्वे याला जो लागलेला विलंब, कारण की त्याला आणि त्यानंतर जनरल अरेंजमेंट ड्रॉइंग म्हणजे तिथलं कोअर किती स्ट्राटा किंवा कोअर किती मजबूत आहे त्यानुसार ड्रॉइंग तयार करणे, त्या ड्रॉइंगला लागलेलं विलंब. त्यानंतर 2025 जुलै आणि ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर त्या भागात पाणी तिथे साचलेलं असल्यामुळे त्याचं काम आपल्याला सुरू करता आलं नाही. दुसरं की तिथे त्या परिसरात दत्त मंदिर, विठ्ठल मंदिर, गणपती मंदिर असे एकूण 5 ते 6 मंदिर आहेत. तर स्थानिकांचं तिथे थोडंसं विरोध होतं की हा आमचं श्रद्धेचा विषय आणि तिथली काहीतरी यात्रा होती, तेव्हा थोडंसं विलंब झालं. पण मुख्य पूल हा 160 मीटर एवढा आहे. पूर्ण रस्ता हा MSIDCचा आहे, पण पूल जो बनवतोय तो PWD बनवतोय. तर आपण विचारलेला प्रश्न, आता त्याला आपण पर्याय व्यवस्था केली आहे का? तर केली आहे. असं आपण एक पूल तिथे बाजूला तयार केलेला आहे की कारण की कोणाला त्रास न हो आणि त्याच्यावरून जाता येईल आणि हा ऑलमोस्ट पक्कच काम आहे. पण आपला प्रश्न मूळ हा आहे की हा पूर्ण केव्हा करणार? तर आपण त्याला 31/12/2026 पर्यंतची मुदतवाढ दिलेली आहे, पण पुढच्या उन्हाळ्यापर्यंत हा होईल. त्याला आपल्याला म्हणजे लवकर करण्यासाठी 2 मुख्य आपण आणखीन एक निर्णय असे घेतलेले आहे की त्यांच्यावर कारवाई करण्याची पण आपली तयारी तिथे आहे जर याच्या पुढे त्यांनी जर परत विलंब केला तर. आणि दुसरं कारण म्हणजे की कास्ट इन साईट म्हणजे रस्त्यावर म्हणजे तिथेच जाऊन तो पूल बनवण्यापेक्षा प्रीकास्ट मेंबर आपण बाहेरून बनवून आणायचा आणि तिथे येऊन जोडायचं त्याला. म्हणून पुढच्या उन्हाळ्यापर्यंत हा पूर्ण होईल. अभ्यंकरजी थोडक्यात मी घेतलेला आहे की आता ह्याला 2 वर्ष होऊन गेली. कामाचे आदेश पण आपण देऊन त्याला मुदत होती ती पण संपून गेली. आता मुदतवाढ आपण दिली, मान्य आहे. प्राप्त परिस्थितीमध्ये हा निर्णय आपल्याला घ्यावा लागतोय. परंतु सभापतीमध्ये तिथं दुसरा पर्याय जरी पूल असला तर नदीचं पात्र मोठं आहे, नदी मोठी आहे
आता आपण पाहिलं सुदैवानं यावर्षी तेवढा पाऊस नाही आहे म्हणून ही अडचण आता आली नाही. तिकडं पाऊसच पडत नाही, इकडंच पाऊस पडतोय माहिती आहे आपल्याला. पण त्यामुळं आजची काय परिस्थिती पुलाची, म्हणजे आजचं काम काय 50%, 60%, 70% ते काम झाले का काम सुरू झालं नाही, याचा काय आपण आढावा आता ब्रिफिंगमध्ये घेतला असेल ना. तेव्हा त्या अनुषंगानं समजा आपण 80-90% गेलो तर राहिलेलं काम लवकर होईल. म्हणजे एक आशावादी आम्ही राहू की बाबा नाही थोडं काम राहिले ते होईल लवकर. तर ती परिस्थिती आपण काही जाणून घेतलेली आहे का, किंवा आपण तसं काही तिकडल्या काळात जाताना आपण पण त्या रस्त्यावरून जाता तेव्हा आपण त्याची काही भेट घेऊन ही पाहणी करणार आहात का, म्हणजे ज्याच्याकडून अजून अधिक गती येण्याचं काम होईल. सभापती महोदय, सन्माननीय सदस्यांनी स्पेसिफिक प्रश्न विचारलाय की आपण अभ्यंकरजी तिथली पाहणी किंवा तिथली माहिती घेतली आहे का. शॉर्ट तर जुन्या पुलाचे 11 गाळ्यापैकी आपण 9 गाळे तिथे पाडण्यात आलेले आहे आणि जसं पाडतो तिथे त्याचं बेसचं काम त्याचं सुरू करतो आपण तसंच. तर ते कामं तिथे सुरू झालेले आहेत एवढं मला माहिती मिळालेली आहे. आणि तरी आपण जर म्हणत असाल तर आपल्याला घेऊन एक तिथे सर्वे करायची पण माझी तयारी आहे. आपल्या एक तारीख ठरवू आणि सर्वे करू आपण. नाही 3 मिनिट निरोप दिले सर्व मंत्री. नाही आता ह्यातलं कोण देणार आहे का ताई, गिरीश तुमच्याकडे महाजन नाही जी आहे त्यांचं पत्र आलेलं आहे, मी तुम्हाला आता जाऊन तरी ते नाही काय ठीक. अभ्यंकरजी अपेक्षा अशी आहे की आपण 2 मिनिटात संपवावं. लिहिताना आपण भले अर्धा तास चर्चा लिहितो, पण आज तुम्ही एकंदर